वेलकम टू वन सिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत। या व्हिडिओ जो आहे एकदम इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात, पवित्र पोर्टल, टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा संदर्भात कोणत्याही महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, शिक्षक भरती 2025 साठी पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या आहेत अपलोड होत आहेत। ठीक आहे, आता काही प्रमाणामध्ये जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर आल्या आहे, काही हजारामध्ये, पण तरी सुद्धा जशी जेमतेम आकडेवारी किंवा आपल्याला जे एक्सपेक्टेशन आहे की एवढ्या जागा यायला पाहिजे पवित्र पोर्टलवर, त्या जाहिराती अजूनही पवित्र पोर्टलवर आलेल्या नाहीत। येणाऱ्या दिवसामध्ये त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहे। मग सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की जागांवर यावर्षी परिणाम होणार आहे का? 2017, 2022 नंतर 2025 ची पदभरती आहे। तर 2025 च्या पदभरतीमध्ये एकूण जागा किती येऊ शकतात? ठीक आहे, तर पहिली गोष्ट आहे की जागावर परिणाम होणार का? तर ज्या गोष्टींचा परिणाम होणार तर त्या गोष्टी कोणत्या होत्या? एक होतं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, म्हणजे जेवढे शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यांना समायोजित केल्यानंतर उरलेल्या जागा आहेत तर त्या जास्त असता पाहिजे, जेणेकरून पवित्र पोर्टलवर त्या येतील। थोडक्यात म्हणजे अतिरिक्त शिक्षक जर झाले तर त्यांचं समायोजन व्हावं लागेल, आणि समायोजन झाल्यानंतर मग ज्या काही रिक्त जागा असतील त्यापैकी 80% जागा पवित्र पोर्टलवर येतील। ठीक आहे, प्रत्येक आस्थापनेच्या, मग ते एकदा शासकीय असेल, जिल्हा परिषद, मनपा, नपा किंवा मग खाजगी एखादी संस्था असेल तरी सुद्धा। ठीक आहे, आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे, तर जागावर परिणाम होणार का? होणार, पण जागेवर जास्त परिणाम होणार नाही, थोडाफार परिणाम जागेवर होणार। म्हणजे थोडक्यात 2022 मध्ये जेवढ्या जागा आल्या होत्या फेज 1 फेज 2 साठी, फेज 1 साठी 21,000, फेज 2 साठी 9 ते 10 हजारच्या आसपास, म्हणजे एकूण 31,000 पदांसाठी पदभरती झाली होती। मग एवढ्या जागा 2025 मध्ये येतील का? तर एवढ्या जागा नाही येणार, पण तरी सुद्धा जागा ज्या आहेत जागांची आकडेवारी चांगल्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती 2025 साठी येईल। कारण का? जास्त आस्थापनांचा समावेश आहे, पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन पदभरती करता येत नाही, न्यायालयाचा तसा निर्णय आहे। संच मान्यता 2025-26 नुसार पदभरती होते, आणि नंतर मे 2026 पर्यंत जी काही रिक्त पदसंख्या आहे ती सर्व पदसंख्या विचारात घेतली जाणार आहे। या सर्व गोष्टी बघता, आणि हा विशेष, जास्तीत जास्त आस्थापना यावर्षी पवित्र पोर्टलवर येणार आहे। कला क्रीडा शिक्षकांच्या जागा असतील, कार्यान्वयन विषयाच्या जागा असतील, अध्यापक विद्यालयाच्या जागा असतील, आदिवासी विभागाच्या जागा असतील, समाज कल्याणाच्या विभागाच्या जागा असतील, या सगळ्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागांची आकडेवारी जी आहे भरू शकते। त्याच्यामुळं जागेवर परिणाम होणार का? तर होणार, पण जास्त परिणाम होणार नाही, थोडाफार परिणाम होणार, जेणेकरून जागा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतील, जास्त कमी होणार नाही। दुसरा जो प्रश्न आहे तो आहे कोणत्या जागा जास्त येतील? ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये उत्तर जे आहे क्लिअर आहे, स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, तर मग ते शिक्षक कोणत्या विषयाचे होते? शक्यतो तिसरा सब्जेक्ट जो असतो सोशल सायन्स, तर सोशल सायन्सच्या जागा काही ठिकाणी अतिरिक्त होताना दिसत आहेत। काही ठिकाणी मॅथ आणि सायन्स, किंवा काही ठिकाणी लँग्वेज विषयाच्या, किंवा काही ठिकाणी बाकीच्या विषयाच्या जागा अतिरिक्त होत आहेत, पण यांचं प्रमाण खूप दुर्मिळ आहे। म्हणजे थोडक्यात सोशल सायन्सच्या जागा ज्या आहेत अतिरिक्त होत आहेत, मग त्या जागा थोड्या कमी येतील। आणि कोणत्या जागा जास्त येतील? तर त्यामध्ये मॅथ आणि सायन्स याच्या जागा चांगल्या येतील, लँग्वेज विषयाच्या जागा चांगल्या येतील, नंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर त्याच्या जागा आहेत त्या सुद्धा चांगल्या येतील। जास्तीत जास्त म्हणजे वर्ग 1 ते 5च्या जागा ज्या आहेत ते जास्तीत जास्त जागा येणार आहेत। म्हणजे वर्ग 1 ते 5 साठी ही सुवर्ण संधी आहे की वर्ग 1 ते 5च्या जागा, जास्तीत जास्त जागा 2025च्या पदभरतीमध्ये येणार आहे। कारण का सांगतो तुम्हाला, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचे स्कूल 1 ते 5चे असतातच, जास्तीत जास्त समावेश त्यांचा आहे। नंतर खाजगीच्या जागा सुद्धा 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी येणार आहे। मग सगळ्यात पहिली महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की 1 ते 5 विद्यार्थी, जे विद्यार्थी ज्यांचं DED आहे, DLED आहे किंवा DTED आहे, जे विद्यार्थी वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहे आणि ज्यांचा TET पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी अशी असणार आहे की वर्ग 1 ते 5च्या जागा, सर्वाधिक जागा वर्ग 1 ते 5च्या येणार आहे। सगळ्या मीडियमच्या, इंग्लिश मीडियमच्या सुद्धा, उर्दू मीडियमच्या सुद्धा, मराठी मीडियमच्या सुद्धा। मराठी मीडियमच्या तर जास्त जागा येणार, नंबर 2 येणार उर्दू मीडियमच्या, नंबर 3 येणार इंग्लिश मीडियमच्या। ठीक आहे, सर्व मीडियमच्या जागा येणार वर्ग 1 ते 5 साठी जास्त प्रमाणामध्ये। ठीक आहे, दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, आता मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे का? तर हो, मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ फक्त निश्चित झडपीची जर गोष्ट केली आपण जिल्हा परिषदेची, तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मॅथ आणि सायन्सची जी टीचर आहे किंवा त्यांच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॅथ आणि सायन्सच्या थोड्या थोड्या का होत नाही पण व्हॅकन्सीज आहेत। आणि काही जिल्ह्यामध्ये तर ज्या जिल्ह्यामध्ये जास्त व्हॅकन्सीज आहेत त्या जिल्ह्यामध्ये मॅथ आणि सायन्सची पदसंख्या रिक्त आहे। त्याच्यामुळे मॅथ आणि सायन्सच्या जागा चांगल्या प्रमाणात रिक्त आहेत, आणि त्या जागा पवित्र पोर्टलवर तुम्हाला
पवित्र पोर्टलवर जाहिरातीच्या स्वरूपात आलेल्या दिसतील. त्याच्यामुळं मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांसाठी जर तुम्ही वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की 2025 मध्ये परत एकदा मॅथ आणि सायन्सच्या जागांचा जास्तीत जास्त समावेश असणार आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो. 2017 मध्ये मी अगोदर जसं तुम्हाला सांगितलं होतं की 2017 मध्ये मॅथ आणि सायन्सचे उमेदवारच मिळाले नव्हते. ठीक आहे. 2022 मध्ये मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ खूप कमी होता आणि आता 2025 मध्ये सुद्धा मॅथ आणि सायन्सच्या जागा चांगल्या प्रमाणामध्ये शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे मॅथ आणि सायन्सच्या उमेदवाराचा स्कोर थोडा कमी जरी असला तरी सुद्धा त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो किंवा निवड होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता गोष्ट करूया कोणत्या जागा कमी येणार. तर बघा, सगळ्यात अगोदर म्हणजे वर्ग 1 ते 5 नंतर वर्ग 6 ते 8च्या जागा ज्या आहेत त्याच्यावर थोडा परिणाम होणार आहे. कारण की त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 ते 8च्या सोशल सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या काही ठिकाणी अतिरिक्त होत आहेत. मग सोशल सायन्सच्या जागा थोड्याफार कमी प्रमाणामध्ये येऊ शकतात. नंबर 2, काही ठिकाणी वर्ग 9 ते 10 साठी आणि 11वी-12वीच्या जागा ज्या आहेत त्या थोड्या कमी प्रमाणात येतील. आता तुम्हाला हे तर चित्र माहीत आहे की झडपीच्या, मनपाच्या किंवा नपाच्या जागा 11वी-12वी आणि 9वी-10वी साठी थोड्या कमी असतात. मग कोणत्या जागा जास्त असतात? 9वी ते 10वी आणि 11वी-12वी साठी खाजगीच्या जागा जास्त येतील 9वी, 10वी आणि 11वी-12वी साठी. त्याच्यामुळे 9वी, 10वी आणि 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना चिंता करायची गरज नाही की आपल्या जागा येणार किंवा नाही येणार. 9वी ते 12वी साठी जास्त जागा येणार खाजगीच्या. ठीक आहे. त्यासुद्धा काही जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, काही जागा विथ इंटरव्ह्यूसाठी. आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे कसे. उदाहरणार्थ समजा तुमचं मीडियम कोणतं आहे, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा उर्दू मीडियम, त्यानुसार व्हॅकन्सी येणार. आणि जर तुम्ही व्हॅकन्सीचं प्रमाण बघितलं तर 11वी-12वी तुम्हाला माहीत आहे, 11वी-12वी ज्या जागा येतात त्या तुमच्या स्ट्रीमनुसार येतात. तुम्ही आर्ट फॅकल्टीच्या आहात, कॉमर्सच्या आहात किंवा सायन्सच्या आहात त्यानुसार जागा येतात. एवढंच नाही, सब्जेक्टनुसार सुद्धा जागा येतात 11वी-12वीच्या. म्हणजे माझं समजा बायोलॉजी आहे तर मग मी 11वी-12वीला बायोलॉजी विषय शिकवतोय तर मग 11वी-12वी जीवशास्त्र विषयाच्या जागासाठीच मी अप्लाय करणार आहे आणि त्यासाठीच मी पात्र आहे. तर त्यावेळेस जागेंचं जे प्रमाण आहे ते लिमिटेड होऊन जातं. म्हणजे थोडक्यात वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8ला कसं असतं, रँडमली तुम्ही जर समजा तुम्ही मॅथ आणि सायन्स आहे, तुमचं TET पेपर 2 पास आहे तर तुम्ही लगेच 6 ते 8ला मॅथ आणि सायन्सला एलिजिबल आहे. म्हणजे तिथे मॅथवाला सुद्धा चालतो, सायन्सवाला सुद्धा चालतो, मॅथ आणि सायन्सवाला सुद्धा चालतो. पण इथं कसं आहे, इथं पर्टिक्युलर सब्जेक्ट पाहिजे. 11वी-12वी तुम्हाला जर शिकवायची तर त्यावेळेस तो पर्टिक्युलर सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, तर तुम्ही त्या विषयासाठी एलिजिबल ठरता. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला बघावं लागेल. आणि विशेष म्हणजे शासन निर्णय बघून घ्या की तुम्ही 11वी-12वीच्या कोणत्या विषयासाठी पात्र आहात. आता समजा माझे 3 विषय होते, पोस्ट ग्रॅज्युएशनला 3 होते, बॉटनी, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. आणि 11वी-12वीला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन माझं जे झालेलं आहे ते झुलॉजीमध्ये झालेलं आहे. म्हणजे मी झुलॉजी असल्यामुळं मी बायोलॉजी या विषयासाठी पात्र आहे. पण मात्र 11वी-12वीचा गणित विषय जो आहे, मॅथ विषय जो आहे, तर मॅथ विषयासाठी मी पात्र नाही. कारण की माझं मॅथमॅटिक्स नव्हतंच, ना ग्रॅज्युएशनला होतं ना पोस्ट ग्रॅज्युएशनला होतं. तर त्यावेळेस मी मॅथमॅटिक्सची जागा घेऊ शकत नाही. ठीक आहे. पण मी वर्ग 6 ते 8ची मॅथ सायन्सची जागा घेऊ शकतो. कारण की तिथं मॅथ सायन्स म्हणजे एक तर सायन्स पाहिजे किंवा एक तर मॅथ पाहिजे. ठीक आहे. शासन निर्णय व्यवस्थित वाचा. ओके. तर कोणत्या जागा कमी येणार, तर सोशल सायन्सच्या थोड्याफार प्रमाणात, म्हणजे सोशल सायन्सच्या जागा कमी येणार. 11वी-12वीच्या सब्जेक्टनुसार जागा ज्या आहेत तर नंबर 1 येतील सायन्सच्या, नंबर 2 येतील आर्टच्या, नंतर 3 येतील कॉमर्सच्या. तर याच्यामध्ये जागांचं प्रमाण कमी होऊ शकतं, लिमिटेशन येऊ शकतं. 9वी-10वीच्या जागा ज्या आहेत त्या थोड्या कमी प्रमाणात काही ठिकाणी जास्त प्रमाणात दिसतील. 6 ते 8च्या जागेवर परिणाम झालेला दिसेल थोडाफार. आणि वर्ग 1 ते जागा सुद्धा, वर्ग 1 ते 5च्या सुद्धा काही मीडियमच्या किंवा काही ठिकाणच्या जागा तुम्हाला कमी आलेल्या दिसतील. तर अशा प्रकारे हे सर्व चित्र होतं आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या. पदभरती किती पदांसाठी होणार आहे ते एकूण जाहिराती पूर्ण पवित्र पोर्टलवर येऊ द्या. पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर जी आपण आकडेवारी सांगितलेली आहे, जेमतेम आकडेवारी, त्यानुसार शिक्षक पद भरती होईल. कदाचित असं होईल की आपण जी आकडेवारी धरलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त पदांसाठी पद भरती होईल. त्याच्यामुळे मेरिटवर परिणाम होणार आहे. जेवढ्या जास्त जागा येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा एक नवीन चॅनल आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला माहीत आहे किशोर झगरे ऑफिशियल हे तर आपलं मेन चॅनल आहे, पण शिक्षक भरती संदर्भात किशोर झगरे ऑफिशियल 2.0 हे एक नवीन चॅनल आहे. त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्या चॅनलची लिंक किंवा त्या चॅनलचा एखादा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवील. तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि तुमचा काय अभिप्राय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.